मंडळी, सुवर्णाच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मसाला भेंडी. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला हे शेंगदाणे, ते भाजून घेतलेले आहेत मी. बघा, इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे. पाव किलो भेंडी आहे ही, मस्त अशी हिरवीगार छान. आता शेंगदाणे मी तुम्हाला दाखवलं प्रमाण किती घ्यायचं शेंगदाण्याचं. तर आता ही मी भेंडी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आणि दाखवणार तुम्हाला. तर बघू शकता, इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी भेंडी धुवून घेतलेली आहे. आणि आता मी त्याला कशी कट करणार ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आपल्याला सगळ्यात पहिले एक भेंडी अशी आता दाखवते तुम्हाला. ही भेंडी घ्यायची, मागचे पुढचे हे देठ काढून टाकायचे आणि आपल्याला ही भरवा भेंडी बनवायची आहे ना. हे बघा, आता मी ह्याचे आपल्याला ही अशी भेंडी कट करून घ्यायची, कारण याच्यामध्ये मसाला आपला मस्त भरला जातो आणि भेंडी मस्त मस्त भेंडी आपली तयार होते, चविष्ट अशी. हे बघा, चविष्ट अशी आपली मसाला भेंडी मस्त तयार होणार. हे बघा, आता मी हे सगळ्या भेंड्या आता अशा प्रकारे कट करून घेणार. बघा, तुम्हाला 1-2 दाखवते परत मी. मग सगळ्यात सोपी पद्धत अशी पण आहे. हे बघा, सगळ्यात पहिले तुम्ही असं स्लेट मारून घ्या आणि त्याच्यानंतर असे कट मारा, असे कट करा, असं पण चालेल. हे बघा, तर बघू शकता मी कशा तुम्हाला 2 पद्धती दाखवलेल्या आहेत. एक पहिली कशी कट करायची ती पण दाखवली आणि दुसरी पद्धत ही सोपी पद्धत दाखवलेली आहे, म्हणजे टाईम पण वाचणार आपला आणि आपली भेंडी पण मस्त अशी कट होणार. हे बघा, आता आपण अशाच प्रकारे म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त काम करायचं असं असेल तर हे बघा, ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. आता ह्याला मी अशी कट करून घेणार. तुम्हाला जी पद्धत आवडेल ते तुम्ही वापरू शकता. ही माझी आजच्या भरल्या भेंडीची छोटीशी टिप्स आहे ही. हे बघा, ह्याला छान असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त भेंडीला. अशा प्रकारे आता मी सगळ्या भेंड्या कापून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवतो. तर आता मी सगळ्यात पहिले तर हे लसणाचे पाकळ्या घेतलेले आहेत 5-6 आणि त्याच्यामध्ये मी सुक्कं खोबरं ॲड करणार आहे. मी हे रेडीमेड खोबरं आहे ते टाकते याच्यामध्ये. तुम्ही खोबऱ्याची वाटी असेल तर तुम्ही किसून पण टाकू शकता. 2 ते 3 चमचे मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या. आता मी याच्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ आणि जिरे ॲड करून हे मिश्रण मिक्सरला वाटून घेणार आहे आणि मी तुम्हाला वाटल्यानंतर दाखवते. तर आता मी इथे हळद टाकून घेणार आहे. लाल तिखट आपल्याला थोडंसं टाकायचं आहे आणि मीठ चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे. ते ऑप्शनल आहे, कोणाला आवडत असेल तर टाका, नसेल तर नका टाका. चला, आता मी हे वाटून घेते आणि दाखवते तुम्हाला. हे मिश्रण मी छान असं वाटून घेतलेलं आहे. आता ह्याच्यातच आपल्याला शेंगदाणे घालून वाटून घ्यायचं आहे. बघू शकता कलर किती छान आला आहे. आता मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालून ही वाटण काही मी साईडला काढणार नाही आहे. ह्याच वाटणामध्ये आता मी हे शेंगदाणे घालून घेणार आहे आणि परत एकदा वाटून मग ते फायनल लुक दाखवते मी तुम्हाला. आता मी हे टाकून घेतलं आहे. आता मी वाटून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. बघू शकता, आता मी मस्त वाटून घेतलं आहे. शेंगदाणे, परत एकदा रिपीट करते, शेंगदाणे, सुकं खोबरं, जिरे, लसूणच्या 5 ते 6 पाकळ्या, लाल मिरची, हळद आणि मीठ हे सगळं मी एकत्र वाटून घेतलं आहे. आता मी ही प्लेटमध्ये काढते आणि भेंडीमध्ये भरते, तेव्हा दाखवते तुम्हाला. तर इथे बघा, आता मी ही भेंडी घेतलेली आहे आणि आपले हे सारण एकत्र केलेलं मस्त असं. आता आपल्याला हे भेंडीमध्ये असं जेवढं दाबून भरता येईल तेवढं भरायचं.
हे बघा आता मी इथं भरलेले आहेत तशा 2-4 भेंड्या. तर अशा प्रकारे आता मी सगळ्या भेंड्या ह्या भरून घेणार. हे बघा बघू शकता तुम्ही. आता मी ह्या भेंड्या ह्याच्यामध्ये भरून घेते मस्त मसाला. आणि आपली मसाला भेंडी एकदम चविष्ट लागणार, कारण काही शंकाच नाही, कारण आपण सगळं साहित्य त्याच्यामध्ये प्रॉपर असं टाकलेलं आहे. आणि तुम्हाला शिट्ट्यांचा आवाज येत असेल कारण दुपारचा स्वयंपाक चालू आहे माझा, तर प्लीज माफ करा मला. आणि बघू शकता आता हे बघा भेंडी मस्त अशी आता प्रॉपर मी सगळी भरून घेते भेंडी आणि पुढे कंटिन्यू करते. तुम्हाला कशी फोडणी वगैरे द्यायची ते दाखवते. जर मी ह्या पूर्ण भेंड्या तुम्हाला जर भरताना दाखवल्या तर आपला व्हिडिओ हा फार मोठा होईल आणि तुम्हाला पण कंटाळवाणा वाटेल. तर चला आता मी सगळ्या भेंड्या भरते आणि दाखवते तुम्हाला. तर आता मी इथे कढई गरम करायला ठेवली होती आणि त्याच्यामध्ये 2-2.5 माप तेल घालून घेतलं आहे. आता आपल्याला भेंडीसाठी फोडणी करायची आहे. बघू शकता इथे आता मी सगळ्यात पहिले याच्यामध्ये मोहरी घालून घेतलेली आहे आणि छान अशी तडतड करते आपली मोहरी. त्याच्यानंतर मी जिरं घालून घेणार आहे लगेच. कढीपत्ता, थोडासा हिंग आणि आता मी थोडीशी हळद टाकणार आहे कलरसाठी. तर आता ही भेंडी मी त्याच्यामध्ये टाकून घेणार आणि आपला थोडासा दाण्याचा कूट उरला होता ना तो पण मी त्याच्यामध्ये आता घालून घेणार आहे सगळा. आणि कलर बघू शकता प्रॉपर किती सुंदर कलर आला आहे आपल्या भेंडीला. बघा किती छान आलं, मी जवळून दाखवते तुम्हाला. तर आता मी हिला छान असं मिक्स करून घेणार. ही मुलांच्या टिफिनसाठी, मिस्टरांच्या टिफिनसाठी तुमच्या, आणि तुम्ही जर कुठल्या काही जॉबला वगैरे जात असणार तर तुमच्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे पोळीसोबत भाकरीसोबत खाण्यासाठी. तर एकदम छान होती ही भेंडीच्या भाजीची रेसिपी, भरल्या भेंडीच्या भाजीची रेसिपी. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला ना लाईक करत जा. तर बघा आता मी छान अशी भेंडी मिक्स करून घेतलेली आहे आणि कलर बघायचा किती सुंदर आला आहे. बघू शकता किती प्रॉपर कलर आला आहे आपल्या भेंडीचा. मुलं तर एवढ्या आवडीने खातील आणि आपण पण आवडीने खाऊ शकतो, एवढी छान भेंडी झालेली आहे आपली. बघा थोडासा इथे लाईटचा इश्यू आहे माझ्या किचनमध्ये. तर बघू शकता किती सुंदर प्रॉपर कलर आला आहे आणि किचनमध्ये तर आरोमा एवढा भन्नाट येतोय का बस. तर बघा आता मी हिला 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आणि मग फायनल तुम्हाला भेंडी दाखवणार. बघा तुम्ही आपल्या भाजीला कसला भारी कलर आलाय, बघू शकता किती सुंदर भाजी झाली. नक्की ट्राय करा, नक्की ट्राय करा ताईंनो. तर चला आता ही आपली भेंडीची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे खाण्यासाठी. आणि तुम्ही ही भाजी भाकरी बरोबर, पोळी बरोबर, वरण भाताबरोबर आणि मुलांना भाजी म्हणजे फुलका चपाती अशी देऊ शकता. तर ही माझी भरल्या भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळे खात राहा, मजेत राहा. बाय.